26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार, लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत। उत्साह विशेष करून लाडक्या बहिणींमध्ये विशेष उत्साह जाणवला। लाडक्या बहिणी, लाडके भाऊ अगदी तरुणांपासून युवापासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळे सभेमध्ये उत्स्फूर्तपणे सभेला उपस्थिती होती। लाडक्या बहिणी महायुतीच्या बाजूने आहे, परंतु कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे? कारण की परस्पर विरोधात लढत आहेत। आता आशिषजींच्या रामटेकमध्येच भाजप वर्सेस शिवसेना लढत आहे, भंडाऱ्यामध्ये आहे। लाडक्या बहिणी नेमक्या आहे कोणाच्या बाजूने? लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली आणि महायुती सरकारने सुरू केलेली आहे। आमच्या टीमने सुरू, आम्ही सगळे होतो, म्हणजे आमची टीम जी आहे, मी तेव्हा मुख्यमंत्री होतो, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री होते आणि आम्ही टीम म्हणून त्यावेळेस निर्णय घेतला। पण त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना सुरू केली हे लाडक्या बहिणींना माहीत आहे। त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे। परंतु एकदा आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि तिची अंमलबजावणी करायची, काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे। आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिलाय की कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीबरोबर योग्य तो निर्णय घेतील। यावरून शिवसेनेचे जिथं जिथं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी स्थानिक पातळीवरची जनता, मतदार या ठिकाणी उभे राहिलेलं चित्र मी पाहिलेलं आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतोय। आणि म्हणून नगरपालिका, नगरपंचायती या नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे मी नगरविकास मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना देखील जिथं आमचा नगराध्यक्ष नव्हता, नगरसेवक नव्हते, तिथेही आम्ही विकासाला पैसे दिलेले। ते आता इथं गेल्यानंतर सगळ्या गोष्टी समजत आहेत। आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर इथे रस्ते, पाणी, पिण्याचं पाणी, भुयारी गटार योजना, मैदानं, उद्यानं, आरोग्य व्यवस्था आणि या सगळ्याला आम्ही पैसे दिलोय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक नगर परिषदेला 1-1 कोटी रुपये नमो उद्यानासाठी दिले, ते देखील त्यांना पोहोचले। त्यामुळे खऱ्या अर्थाने विकासाचा मुद्दा हाच आमचा अजेंडा आहे।